नमस्कार. आजचा आपला विषय आहे क्लोजिंग. पण थांबा, ही कोणतीही ट्रिक किंवा टेक्निक नाहीये. आपण हे पाहणार आहोत की क्लोजिंग हे एका रंजक मानसिक कोड्यासारखं आहे. हो मिळवणं हे खरं तर कौशल्यापेक्षा जास्त आपल्या आतल्या विचारांवर, आपल्या माइंडसेटवर अवलंबून असतं. चला, हे कोडं सोडवूया. कधी विचार केलाय का की आपण जेव्हा काही विकायला जातो तेव्हा सगळं छान चाललेलं असतं, पण जेव्हा ती शेवटची वेळ येते, म्हणजे तुम्ही हे घेणार का असं विचारायची, तेव्हा अचानक एक विचित्र दडपण येतं, अवघडल्यासारखं वाटतं. मग तो मोठा उद्योजक असो किंवा एक सामान्य मार्केटर, प्रत्येकाला हा अनुभव येतोच. पण प्रश्न हा आहे की असं का होतं? तर मग याचं उत्तर काय? कोणती नवीन स्क्रिप्ट वापरायची? नाही. याचं उत्तर आपल्या बोलण्यात नाहीये, तर आपल्या विश्वासात आहे. हो, आपला स्वतःवर किती विश्वास आहे, यात सगळं काही दडलेलं आहे. खरा बदल बाहेरून नाही, तर आपल्या आतून सुरू होतो. आणि हेच समजून घेण्यासाठी आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळूया. ही गोष्ट आहे 1960च्या दशकातल्या एका मानसशास्त्रीय प्रयोगाची. या प्रयोगातून आपल्याला कळेल की आपला आत्मविश्वास समोरच्यावर कसा परिणाम करतो. तर संशोधकांनी काय केलं? त्यांनी काही लोकांचे 2 गट बनवले. पहिला गट होता कंट्रोल ग्रुप, म्हणजे त्यांच्यासोबत काहीच वेगळं केलं नाही. पण जो दुसरा गट होता, त्यांच्या चेहऱ्यावर मेकअप करून एक अगदी खराखुरा दिसेल असा व्रण किंवा स्कार लावला आणि मग दोन्ही गटांना बाहेर जाऊन अनोळखी लोकांशी बोलायला सांगितलं. सिंपल नाही का? आता इथेच खरी गंमत सुरू होते. जेव्हा हे लोक परत आले, तेव्हा त्यांच्या अनुभवांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. ज्यांच्या चेहऱ्यावर व्रण होता, त्यांचं म्हणणं होतं की लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होते, त्यांना जज करत होते, त्यांच्याशी नीट बोलत नव्हते. त्यांना पक्कं वाटत होतं की या सगळ्याला चेहऱ्यावरचा तो व्रणच जबाबदार आहे. पण थांबा, कहाणी इथंच संपत नाही. खरी गंमत तर आता पुढे आहे. संशोधकांनी काय केलं? ज्यांच्या चेहऱ्यावर व्रण होता, त्या गटाला पुन्हा एकदा आत बोलावलं. आणि इथेच ह्या प्रयोगातला सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. संशोधकांनी त्यांना सांगितलं, आम्ही ह्या व्रणावर थोडा टचअप करतोय, जेणेकरून तो जास्त खरा दिसेल. पण असं सांगून त्यांनी तो व्रण पूर्णपणे पुसून टाकला. म्हणजे ते लोक बाहेर गेले तेव्हा त्यांना वाटत होतं की त्यांच्या चेहऱ्यावरचा व्रण आता अजून वाईट दिसतोय. पण प्रत्यक्षात त्यांच्या चेहऱ्यावर काहीही नव्हतं. काहीच नाही. आणि मग काय झालं असेल? जेव्हा हे लोक परत आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आता तर लोक त्यांना आणखी जास्त जज करत होते. विचार करा, चेहऱ्यावर व्रण नसतानाही त्यांना तसंच वाटत होतं. याचा निष्कर्ष काय? आपण वास्तव जसं आहे तसा अनुभवत नाही, आपण आपल्या मनाला वास्तवाबद्दल जी गोष्ट सांगतो तीच अनुभवतो. त्यांचा स्वतःवरचा अविश्वास, त्यांची ती भावना की माझ्या चेहऱ्यावर काहीतरी आहे, हेच समोरच्यापर्यंत पोहोचत होतं. बरं, मग ह्या चेहऱ्यावरच्या व्रणाच्या गोष्टीचा आपल्या क्लोजिंगशी काय संबंध? संबंध आहे. हाच नियम विक्रेत्याच्या मानसिकतेकडून खरेदीदाराच्या मानसिकतेपर्यंत जातो. कारण विक्री ही कधीच उत्पादनाची नसते, तर ग्राहक त्या उत्पादनासोबत आपलं भविष्य कसं असेल याची कल्पना करत असतो. हे बघा, इथे 2 चित्र आहेत. एका बाजूला आहे एक तणावग्रस्त मार्केटर, जो सतत ऑफिसची धगधग, प्रवास आणि विक्रीसाठी धडपड करतोय. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक मॉडर्न मार्केटर, ज्याच्याकडे स्मार्ट सिस्टम आहे, स्वातंत्र्य आहे. ग्राहक नेहमी या 2 भविष्यांची तुलना करतो. आणि तो हो त्याच गोष्टीला म्हणतो, जी त्याला संघर्षातून बाहेर काढून एका चांगल्या आयुष्याकडे घेऊन जाईल. आणि म्हणूनच, कारण लोक एक चांगलं भविष्य विकत घेतात, आपलं काम काय आहे? आपलं काम आहे त्यांना त्यांच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम स्पष्टपणे दाखवणं. चांगले परिणाम आणि वाईट परिणाम, दोन्ही. चला, एक साधं उदाहरण बघूया. समजा 2 निर्णय आहेत. पहिला, कर्जावर टीव्ही घेणं. तात्काळ काय होतं? EMIचा मानसिक दबाव. 6 महिन्यांनी काय? वाईट आर्थिक सवयी लागतात. आणि वर्षभरात उत्पादकता कमी होते, बचत शून्य. या उलट दुसरा निर्णय आहे व्यवसायात गुंतवणूक करण्याचा. सुरुवातीला आपण शिकतो, वापरकर्ता बनतो, 6 महिन्यात नवीन कौशल्य आणि नेटवर्क मिळतं, आणि वर्षभरात यशाची संधी निर्माण होते. फरक बघा. ओके, तर आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? त्या व्रणाच्या अभ्यासातून आपण शिकलो की आपला आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे. पण फक्त आत्मविश्वास असून भागत नाही. त्या आत्मविश्वासाला एका तार्किक चौकटीची, एका लॉजिकल फ्रेमवर्कची जोड द्यावी लागते. आणि इथेच येतो गोल्डन ट्रायंगल. हा गोल्डन ट्रायंगल काय आहे? हे 3 मुद्दे आहेत, जे ग्राहकाला हो म्हणायला मदत करतात. पहिला, तुमची ऑफर त्यांचा महसूल म्हणजे पैसे कसे वाढवेल. दुसरा, त्यांचा खर्च कसा कमी करेल किंवा त्यांची जोखीम कशी कमी करेल. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, स्केलेबिलिटी, म्हणजे कमीत कमी प्रयत्नात त्यांचा व्यवसाय किती मोठा होऊ शकतो. जेव्हा आपण या तिन्ही प्रश्नांची उत्तरं देतो,
तेव्हा त्यांच्या मनातील अपयशाची भीती निघून जाते आणि त्यांना यशाचा एक स्पष्ट रस्ता दिसायला लागतो. म्हणजे थोडक्यात काय आहे तर आपण फक्त उत्पादन विकत नाही आहे, आपण त्यांना एक 3 भागांचा बिझनेस केस देत आहोत. आपण त्यांना पटवून देतोय की हो म्हणणं हा त्यांच्यासाठी भावनिक नाही तर सर्वात तार्किक आणि योग्य निर्णय आहे. तर या सगळ्याचा सारांश काय? ऑटोमॅटिक क्लोजिंग म्हणजे काय? तर जेव्हा आपला स्वतःवरचा ठाम विश्वास म्हणजे आपल्या मनात कोणताही मानसिक व्रण नसतो, तेव्हा तो विश्वास समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. या विश्वासाच्या ठिणगीमुळे त्यांना त्यांच्या भविष्याचा एक स्पष्ट नकाशा दिसतो. आणि गोल्डन ट्रायंगलसारखी फ्रेमवर्क म्हणजे त्या नकाशावर चालणारं एक वाहन. हे सगळं एकत्र येतं तेव्हा हो आपोआप मिळतो. आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न, प्रभाव किंवा इन्फ्लुएन्स हे एक साधन आहे, एक टूल आहे. मग आपण या साधनांचा वापर लोकांचं सक्षमीकरण करण्यासाठी करायचा की त्यांना फक्त आपल्या मनाप्रमाणे वागवण्यासाठी? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.